आज आपण बोलणार आहोत स्वतःला कमी न लेखण्याच्या शक्तीबद्दल. या स्रोताचा मुख्य संदेश काय आहे माहितीये? तो हा की जेव्हा जग तुम्हाला कमी लेखतं ना, तेव्हाच खऱ्या अर्थाने महान गोष्टी घडवण्याची संधी निर्माण होते. चला तर मग यातले 3 महत्त्वाचे मुद्दे पाहूया. पहिला मुद्दा, कमी लेखलं जाणं ही एक संधी आहे. हो, लोकांनी तुम्हाला कमी लेखलं तर उलट आनंद मानायला हवा. का? कारण याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे स्वतःला सिद्ध करण्याची संधी अजूनही बाकी आहे आणि हीच संधी, हीच ऊर्जा तुम्हाला पुढे ढकलते. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची कृती ही शंका घेणाऱ्यांपेक्षा नेहमीच जास्त प्रभावी असते. तुम्ही बघा, इतिहास साक्षी आहे. ज्यांना एकेकाळी कमी लेखण्यात आलं ना, त्याच लोकांनी जगात मोठे बदल घडवलेत. त्यामुळे फक्त बोलून काहीच उपयोग नाही, करून दाखवा. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुमचा आत्मविश्वास. हीच तुमची खरी ताकद आहे. लोक कदाचित तुमची किंमत आज ओळखणार नाहीत, पण तुम्ही स्वतःवर जो विश्वास ठेवता, तोच तुमचं भविष्य ठरवतो. खरं तर तुमची सध्याची स्थितीच तुमची सुपर पॉवर आहे. थोडक्यात सांगायचं तर, इतरांच्या मताला तुमच्या क्षमतेची मर्यादा बनवू देऊ नका. कारण तुमची खरी शक्ती तुमच्या आत्मविश्वासात आहे.